हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आजचा ब्लॉग आपल्या घरी स्टार्ट होतोय बरं का. आणि गेला आठवडा पूर्ण शेतामध्ये जा, कुठं करमाळ्याला जा, ह्याच्यातच गेला. मग मला जरा घरात लक्ष देणं झालं नाही. तर 2 दिवस झालं घरातलीच कामं करत होती. थोडी इथं तिथं अस्तव्यस्त पसारा पडलेला, सगळ्या वट्यावर पसारा झालेला होता. आता वटाबिटा छान आवरलाय, चांगलं दिसतंय आता. आणि कपडे अजून भिजत घातलेत, धुवायचे राहिलेत कपडे. आणि सकाळी थोडं शूट केलं. 2 दिवस झालं व्हिडिओ शूट पण केला नाही, अपलोड पण केला नाही. घरातल्या कामांमुळे ना मला करणंच झालं नाही. असं वाटतं की घरातलं काय दाखवायचं, धुणं भांडी. मग मी व्हिडिओ काय काढला नाही 2 दिवसात. आणि आता म्हटलं चला व्हिडिओ तरी थोडा ब्लॉग तरी शूट करावा. नाही, 2 दिवस झालं मी व्हिडिओ टाकत नाही. मला चुकल्यासारखं होते. मलाच असं वाटत होतं की अरे काय चुकल्यासारखं झाले. मग म्हणलं आज चला सुरुवात करते. तर गायांना वैरण वगैरे करून झालेली. सेल्फी कॅमेऱ्याने शूट करते आज, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. थांबा. गायांना वैरण वगैरे करून मस्त वेणी वगैरे घातली. आणि म्हटलं चला, काय झाले माहिती का, घरी आहे पण इकडेच पहिली चूल होती. मी एकदा दाखवली होती इथं माझी चूल बनवलेली मी. तर इथली चूल काढली. माझ्या मुलींना नव्हती आवडत तिथं चूल मांडलेली. त्या म्हणायच्या की दरवाजातच चूल आहे मम्मी, चांगलं नाही दिसत ते. मग म्हटलं तिथली चूल उचलली आणि तिकडं मांडली. तर तिकडं अशी तिथं चूल मांडली होती. तर तिथं काय झाले माहिती का, मागं विटा रचलेल्या आहे तेड्यावाकड्या कशा, पण ती चांगलं नाही दिसत आहे. आणि तिथं जागा थोडीशी अपुरी पडायला लागली मला. तर मी म्हटलं आज चला चुलीचं जरा व्यवस्थित नियोजन करावं. शेतात कामं आहेत मला, पण आता ऊन झाले. मग एवढ्या उन्हाचं काय करू शेतामध्ये जाऊन. थोड्या वेळाने जाईल शेतामध्ये. आता तोपर्यंत घरी बसून तर काय करणार ना, बसून दिवसभर बेस्ट कसा दिवस घालवायचा. म्हणून म्हटलं चला रोज करील तेवढं थोडंच असते शेतकऱ्यांना कामं. मग म्हटलं चला आपण थोडं चुलीसाठी नियोजन करूया नवीन. आता काय नियोजन करणार आहे, काय करायचं ते माझ्या डोक्यात आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पोळी बघितलं की लगेच काकी पळत आली. दादा लागला माग. रानू काकी काम करायचं. व्हिडिओ काढताना काम करायचं. चूल दुसरी करायची का? आता सगळं येणार नाही मला. तर
नाही कोणतं. फायनली सिमेंट कालवून ठेवले आणि थापी पण भेटली. मला वाटत होतं भेटेल का नाही काय माहिती, खूप दिवस झाले घरात पडलेली होती, पण मला आता आठवतच नव्हतं की कुठं पडली असेल थापी, कुठं पडली असेल, पण भेटली. आता करते नमन माझ्या त्या कामाला, जे काय कार्यक्रम करायला घेतलाय त्याला. चौधरी साहेबांना माहिती नाही, चौधरी साहेबांना सिमेंटचं पोतं फक्त आणायला सांगितलेलं कशासाठी, की मला तिथं खोबा करायचंय म्हणलं, सारखं उकरतंय तिथं, मुरुम चोपलेलं नाही ना, मुरुम उदसून निघतोय सारखं, म्हणून त्यांना सांगितलं होतं. पण माझ्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता. आणि काय प्लॅन आहे तो तुम्हाला दिसेल. काय ना बाई माणूस म्हणलं की चुलीला जागा पहिली पाहिजे. इथं गाव आहे, हे काय शहर नाही, सगळं गॅसवर करत बसायला. आणि
एवढं सरपण शेतात सहज माणूस गेलं तरी पण येता काटक्या घेऊन येते डोक्यावर. आणि आम्हाला तर फक्त 3 माणसांना किती स्वयंपाक करायचा असतो. मग त्याच्यासाठी अरे असं हवेशीर बाहेर चुलीवर पटांगणात जेवण बनवायला छान पण वाटतं. पण चुलीचंच नियोजन नाही, परमनंट जागा नाही. ती जी वाडगं दिसते ना कणगीच्या पलीकडे पवळे, तिथं पहिलं आमचं गोठा होता, छप्पर होतं स्वयंपाकाचं. पण ते छप्पर काढलं, ते काय झालं, छप्पर कुजलेलं होतं, जुनं झालेलं होतं खूप. मग शेकरायला माणसं मिळत नव्हती. कुणाला बोलवलं ना शेकरायला की ते म्हणायचे नाही बाबा लाकडं कुजलेलीत, वर चढल्यावर पडल खाली, मग यायचंच नाही कोण. मग आम्ही तो गोठा उचकटून टाकला. तेव्हापासून मला एवढी वाण आली ना चूल मांडायची. गोट्यावर मांडली थोडे दिवस, इकडं खाली मांडली थोडे दिवस, पण मग किती दिवस ना असं. म्हणून मला परमनंट जागा करायची चुलीसाठी. तर बघूया आता काय होते. चौधरी साहेबांना आवडेल की नाही मला माहित नाही. आवडू न आवडू मला चुलीला जागा पाहिजे तर पाहिजे, म्हणून मी ते करायला घेतलेले आहे. आता मी खूप दिवस झालं सांगत होते, हे जे ओपन जागा आहे ना इकडं या कुडाच्या वरती इकडं, इथं अजून थोडं शेड मारूया किंवा मग छप्पर तरी करूया एक पाकी. आपण ऐकतच नाही, काहीतरी कारण सांगणार टाळणार, काहीतरी कारण सांगणार टाळणार. बघा मी सिमेंटचा डेपो लावलाय, सिमेंट आणि रेती डस्ट आहे त्याचा डेपो लावलाय. आणि एकदा तोंड बांधलं, नंतर डोकं बांधलं, आता फायनली सगळं सोडून टाकलं. गुदमरायला लागला श्वास माझा. ती डस्ट आणता नाही ना खूप तोंडावर उडत होतं, म्हणून मग पहिलं तोंड बांधून घेतलं सगळं. पण माझा श्वास गुदमरायला लागला, म्हणून मग तोंड सोडलं, डोकं बांधलं. आता डोकं पण सोडून ठेवलं, गरमच तेवढं झालं, माझ्या अंगातून सगळ्या घाम निघाला, म्हणून मग आता सगळं सोडून ठेवलं. आता काय फक्त सावलीत बसून ते विटा रचायच्यात मला. फक्त केल्यावर तुम्हाला दिसेलच मी काय केलंय, कसं केलंय ते. तसं तिथं स्वयंपाकाला असं पण छान वाटतं, पण काय झालंय माहितीये का, सारखं उकरतंय तिथं, सारखं उकरलेल्या जागेत मग सारवलं तरी राहीना झाले. म्हणून मग तिथं थोडा कोबा करायचाय. आणि ज्या विटा अस्तव्यस्त पडलेल्या असतात तिथं कोंबड्यांनी उडी मारली नाही तर बघ, माझ्या ह्या करड्याने अशा ही पिल्लू आहे ना आमचं चिंकी, हिने उडी बिडी मारली की सगळे विटा धडधड धडधड ढासळतात खाली. रोज उचला ठेवा, उचला ठेवा, त्यापेक्षा एकदाच पक्क नियोजन करून घेते. चला तर मग आता पटापट करून घेते. तुम्हाला फायनल आज होत नसतं ते, पण मी किती काम केले ते तुम्हाला दाखवते. नंतर मला शेतात पण जायचंय, म्हणून जेवढं होईल तेवढं करते. आणि मंडळी हे बघा माझी कारिगरी. ह्याचं अजून काम राहिले, त्याचं अजून काम बाकी बरं का. 4 थर आलेत, अजून 5 थर द्यायचेत. सिंगल विटाची भिंत लावली आणि गुडीशेव खाती. प्राजक्ता गेली करमळ्याला, तिला आणायला सांगितली गुडीशेव आज. लाईट आली जरा, बॅक कॅमेऱ्याने बघूया कसं दिसतंय. कामांच्या नादात मी दाखवायला विसरली उजेडाचं. काय विशेष दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, विशेष दिसत नाही. समोर खूप छान दिसते. एवढा मोठा स्पेस झाला आता स्वयंपाकाला मला, चुलीवरच्या जेवणाला. एक रूम एवढा, हा बघा एवढा स्पेस आहे. मस्त मातीची चूल वगैरे घालणार आहे आता ह्याच्यात. आता मस्त मातीची चूल वगैरे घालणार आहे. हा असं दिसतंय, हे बघा एवढा स्पेस झालाय. कामांमध्ये मी विसरून गेली तुम्हाला दाखवायचं. आता सरळ तुम्हाला ना फायनल माझं काम जेव्हा होईल ना, मस्त चूल वगैरे करील ना मी, तेव्हा दाखवेल तुम्हाला. आज सुरुवात केलेली तर ती आजची सुरुवात दाखवली. आणि गुडीशेव खायला या बरं का, एवढी मस्त लागते ना, खूप छान लागते, शब्दात वर्णन करू शकत नाही. मला जाम आवडते गुडीशेव. तर मी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.